सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. येस. सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. कसं आहे की आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. छोटी 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 लिटिल भांडणं होत असतात. छोटी रे. बारकी बारकी हा. छोटी छोटी म्हणते. पण वाद सोडवून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून, हे तुमचं जेस्चर बघून मला खरंच खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. कसं आहे की सर्वप्रथम एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला. केस सुरू करण्यापूर्वी छोटीशी एक्सरसाइज. Exercise? मी सांगते. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. डोळे मिटा. सॉरी डोळे मिटा. येस. श्वास घ्या श्वास. डीप ब्रेथ. वाढायचं म्हणा. येस. श्वास घ्या. ओके. कसं वाटतंय? सॉरी सोडायलाच नाही सांगितलं. पण सोडा. आय एम सो सॉरी. माय बॅड. सॉरी. श्वास सोडा. माय बॅड. बट आय एम शुअर श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं असेल, रिलॅक्स वाटलं असेल. हीच तर गंमत आहे बघा ना. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, जेव्हा तुम्ही डोळे मिटता, तेव्हा तुमच्या बाहेरचा साऊंड जो असतो तो बंद होतो आणि तुम्हाला आतला मनातला साऊंड ऐकू येतो. हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं. ओके. सो मिस्टर तुमचं नाव? श्यामराज. येस. सांभाऊ मला तुमचे प्रॉब्लेम सांगा. काय प्रॉब्लेम का? व्हॉट द एक्झॅक्टली प्रॉब्लेम इज? सांगतो मॅडम. येस. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही हो. ओके. फाईन. प्लीज डोंट क्राय. ह्या कोण आहेत? मी यांची बायको. माय गॉड. यांचा आवाज असाच आहे का? हा तसाच आहे. ओके. भांडून झालाय मे बी. नाही. आय एम देअर. डोंट वरी. या कोण आहेत? आई कळ. आवाजावरून कळ. ओके. आणि हे तुमचे वडील आहेत का? नाही मी माने आहे. हे कुठलं नातं आहे? अहो नाही नातं नाही. मग? अहो ह्या केवढ्या आहेत मी केवढा नाही मी काय आहे, मी रोहित माने. ओके. तुमचं नाव? माझं नाव रोहित माने. ही लेकर आहे नाही दोन. अच्छा. ह्यांचं लगीन मी लावून दिलेलं आहे. ओके. मध्यस्थी मीडिएटर. ओके. तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. किती? 40. किती? 40. मस्त करते रे 40. सॉरी. नाही 40 लग्न लावले आतापर्यंत. ओके. 39 मध्ये फास्टच ही दोन बिनी तेवढे अडकले ती मधले मध्ये. ह्यांचं काहीतरी किचड आहे बघा दोघांचं. त्याचं जरा फक्त बघायचंय. इशू आहे. हा काहीतरी मेजर इशू आहे. तिचा सुटन झाले. नो प्रॉब्लेम. मला जरा तुम्ही प्रॉब्लेम सांगता का एक्झॅक्टली काय आहे? मॅडम हा म्हणजे मला जरा सॉल्व्ह करायला बरं पडेल. सांगतो. काय 3-1 वर्ष झाले माझं लग्न झालेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे? Is this a problem? नाही ऐका ना तुम्ही. should not. लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस ही माझ्या घरी आली. ओके. त्याच्यानंतर हिची आई आजारी पडली ओके. तर ही गेली माहेरी. अच्छा. त्याच्यानंतर आलीच नाही हो. मी मेसेज केले, कॉल केले, खूप दुनियाभरच्या कुटा केला तरी आली नाही. आणि हे जे मध्यस्थ आहेत यांना सांगून मग मी बैठक घेतली. ओके. नाही आली पहिल्या बैठकीत. दुसऱ्या बैठकीत ती आली. त्याच्यानंतर घरात तिने पाऊल ठेवलं. परत या बाईच्या कॉल आला की आजारी पडली. परत ही तिकडे माहेरी. गेले 3 वर्ष हे चालू आहे हो. आई आजारी ही माहेरी. दुष्काळ पडला ही माहेरी. सो बॅड. वीज पडली माहेरी. बहीण प्रेग्नेंट आहे माहेरी. म्हशीला रेडकू झाला तरी माहेरीची असते ती. शांत प्लीज शांत. मिस्टर सामराव सॉरी. रिलॅक्स. रिलॅक्स. खूप स्वप्न पाहिली होती हो मी. एक स्वप्न पण नाही पूर्ण झालं माझं तारुण्य, माझं आयुष्य सगळं वाया गेलं. शांत प्लीज. सॉरी. एक मिनिट. पाणी पिता का तुम्ही? प्लीज ड्रिंक सम वॉटर. या. फिलिंग बेटर? या. हां. ओके. सगळं प्या. दमन थका लागत. सॉरी. सावकाश काही प्रॉब्लेम नाही. सॉरी. येस. सो असा प्रॉब्लेम आहे तर. ओके. सो कसं आहे सर, आता मी तुमची बाजू ऐकली पण आता मला एकदा ताईंची बाजू सुद्धा ऐकावी लागेल. ताई तुम्ही सांगता का प्लीज काय झालंय? माझी आई खरंच आजारी असती. खोटं नाही सांगत. संध्याकाळची वेळ आहे. खोटं नाही बोलणार. 10:30 वाजल्या त्या का सकाळच्या? 10:30 वाजता काय कशाचं बी कुठे बी जुळतीस होय? सकाळची वेळ. सकाळची वेळ असेल तरी मी खोटं नाही बोलत हे सांगते.
माझी आई हे बघा एक मिनिट पप्पा शांत शांत आय 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 खोकून छातीचा भाता झालाय पण डोकं जाम असतंय तिचं सर्दीनं भरलेलं असतंय शिंकून हे बघ. शिंकून रिलॅक्स रिलॅक्स शिंकून नाक पण लाल होऊन जाते चालता येईना हो माझ्या आईला I can see. काय एक मिनिट हे बघा सगळी प्रात्यक्षिक करून दाखवायची गरज नाहीये मला समजतंय सगळंच करून दाखवतोय खरंच आजारी असते माझ्या दिसतंय मला सांधे दुखी पण झाले कोणाला शिव्या घालताय नाही, सांधे दुखी. वाट्या मोडल्या ओके 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 सांधे दुखीचा त्रास आहे पण मग तुम्ही डॉक्टर का नाही करत केला की डॉक्टर हो? तो बाहेर नाही इलाज करतोय ना त्याच्यामुळे मी स्वतः आता एक जालीम उपाय शोधून काढलेला आहे काय मलम बनवलाय स्वतः ओ रिअली मलम म्हणजे मलम हा? आयला लावला का नाही मलम सांधे दुखी म्हणजे वाट्यान सगळं गायब सिरियसली ओ मॅडम माझी केस बाजूलाच राहते ना हो. सॉरी एक तर या बाईच्या गुडघ्यामुळे ही माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही. बघितलं का मॅडम याला माझ्या आयाची काय काळजीच नाही आहे अरे वाटते ना तिची काळजी एक मिनिट म्हणून तू तुला पाठवतो ना तिच्याकडे रिसडी. एक मिनिट शांत बघा हे बघा तुम्ही कौटुंबिक न्यायालयात तिकडे वाद सोडवण्यासाठी आलो मी एवढं असं Sorry, नाही. sorry, sorry. मी शांत व्हा Sorry. सिसिर करू नका प्लीज रिसडे बोलले मला काय ते काय चालतं एक मिनिट रिसिडी म्हणजे काय असतं रिसडी म्हणजे अस्वलीन खानदेशात अस्वलीनला रिसडी म्हणजे एक मिनिट अस्वलीन बोलताय मला मामा सांगा बरं. बायकोला तुम्ही अस्वले नाही बोलू शकत सॉरी Miss सॉरी Please. सॉरी ती अस्वलीन नाही आहे ती हापाटाकी नाही. एक ही काय लँग्वेज आहे तुमची प्लीज तुम्ही शांत व्हा मॅडम कोणालाच काळजी नाही हो माझी म्हणून ते न्याय मागायला यावं लागतंय मला. अंदर मॅडम मला सांगा आपण लग्न का बरं करतो? संसार करण्यासाठी नाही हा ती करतो पण अजून कशासाठी करतो? आपल्याला लग्नात छान नटता येतं छान असं हे मुंडावळ्या वगैरे अरे नटतो आपण कधी बी हो लग्न मेन कशासाठी करतो? लग्नामध्ये गिफ्ट मिळतात असं आहेर येतो अरे फ्रेंड्स तसं नाही ना हो. लग्नाच्या रात्री आपण काय ओ, हा. लग्नाच्या रात्री हा. ओके सो लग्नाच्या रात्री आपल्याला जे आहेर आलेला असतो आपल्याला जे गिफ्ट आलेले असतात ते आपण उघडून बघतो अरे हनीमून पण असतो ना हो. ओ सॉरी दॅट इज तुम्ही सगळं सांगू राहिले हनीमूनचे गेल्या विसरून. सॉरी येस तुम्ही प्लीज सेडू नका लोक लग्न करतात हनीमून करतात फ्युचर प्लॅनिंग करतात. या. मी फक्त लग्न केलंय हो बाकी पुढचं सगळं राहिलेलं आहे माझं. गाडी कशाला घेतली म्हणे तर बाहेर गावी जायला. या. अरे पण तिला स्टार्टर मारावा लागतो ना. माझ्या आयुष्यात स्टार्टरच मारलेला नाहीये. 3 वर्ष झालं मी गाडीत बसलेलो आहे ऍक्सिलेटरवर पाय आहे असा गिअर हातात धरलेला आहे आणि गाडी तशीच उभी आहे. मॅडम तुम्ही आहे ना कायद्याच्या कागदावर लिहून घ्या की माझी बायको माझ्यासोबत नांदेल भाऊ. सगळं होणार मी सॉल्व्ह करणार सगळा प्रॉब्लेम भीक मागतो भीक ओ पलता भिकारी झालोय मी. शांत व्हा प्लीज शांत व्हा नाही माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही तोपर्यंत मी शांत नाही होणार. आधीच सांगतो तुम्हाला. असं करून नाही चालणार मिस्टर सामराव तुम्ही केवढा त्रास करून घेता एवढा त्रास करणं चांगलं नाही तुम्ही पाणी अरे संपवा. पाण्याचा प्रॉब्लेम नाही हो. मला 4 दिवस पाणी नाही दिलं ना तरी चालेल पण माझी बायको माझ्यासोबत द्या बस. हो सगळं करूया तुम्ही शांत व्हा एक मिनिट सिपाई दादा अरे सिपाई बापरे हे आहे होय. नमस्कार सुप्रभात नमस्कार. सुप्रभात गुड मॉर्निंग सर प्लीज सीट हॅव अ सीट प्लीज सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभार कारण कसं असतं की आपल्या घरामध्ये छोटे वाद होत असतात पण हेच वाद सोडून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तर सर्वप्रथम आपण एक छोटीशी आपण एक्सरसाइज करूया. प्लीज क्लोज आईज परत सॉरी आपण परत होय. प्लीज या लिटल एक्सरसाइज प्लीज क्लोज युअर आईज श्वास घ्या. ओके कसं वाटतंय तुम्हाला सॉरी सोडायलाच नाही सांगितलं सॉरी सोडा आय फॉरगॉट सॉरी सो आय एम शुअर तुम्हाला खूप छान वाटलं असेल खूप रिलॅक्स वाटलं असेल कारण कसं आहे ना आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण बाहेरचे आवाज ऐकू शकत नाही पण आपण मनातला साऊंड ऐकू शकतो. कळतंय तुम्हाला? इट्स गुड फॉर मेंटल हेल्थ. ओके सो सर्वप्रथम मला तुमचा प्रॉब्लेम सांगा. तुमचं नाव
अरे सांगितलं ना आत्ताच. सॉरी आपण पहिल्यांदाच भेटतोय तुम्ही दुसरी कुठेतरी गेला असाल माझ्याकडे नाही आला तुम्ही आपण एक एक मिनिट आणि कसं आहे ना माझा वेळ घेऊ नका कारण कसं ऑलरेडी खूप रांग आहे बाहेर सो प्लीज अरे लवकर आत्ताच सांगितलं ना माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. आता तुम्ही दारू पिता का अरे नाही हो, मग तुम्ही माझोड करता मारझोड. त्याच्यासाठी जगडकुदे माझ्याकडे आली तर पाहिजे. शामराव व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज इज दिस सॉरी प्लीज डोंट यूज दिस लँग्वेज प्लीज तो मग तसा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा म्हणजे दोष वगैरे असं काही आहे का अरे नाही काही काही बाई बोलू नका हो. Just ask. ए ए ए अरे येडका ते बोल ना काहीतरी. एक मिनिट एक मिनिट ह्या कोण आहेत मी यांची बायको आहे ना. ओके ओके फाईन ओके ह्याचा आवाजच असा आहे का एकदम हो भांडून झालाय तर भांडू नका या कोण आहेत आई आई आवाजावरून कळलं हे तुमचे वडील आहेत का नाही मी माने आहे. हे कुठलं नातं आहे अहो नातं नाही हो ह्या केवढ्या तुम्ही मामी आहे त्या ह्या आणि मी माने माने, अच्छा. रोहित माने. अच्छा नाव आहे तुमचं हा ही दोन लेकर आहेत की नाही ह्यांचं हा. लगीन मी लावून दिलं लगीन, हा. मी मध्यस्थी आहे. मध्यस्थी मीडिएटर हा, तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. किती 40 ए बोल गापण्या तू परत ते कशाला करतोय रे. काय विचार मॅडम मी सांगतो एक मिनिट. हे बघा ती माझी बायको आहे ती Yes. माझ्यासोबत नांदत नाही बायको. ही तिची आई आहे तिला ती आजारी असते तिला सर्दी खोकला गुडघे दुखी सगळे आजार आहेत. ओ सांधेदुखीचा त्रास आहे का तुम्हाला आणि हा आहे ना हा मलम्या आहे मलम्या. ए, हा, मला म्हणजे मला मस्त त्याच्याकडे पण मला नाही चंदन लावतो तो. ऐका ना, ऐका ना. काय बी ओ, बोलू दलिंदर नका. आहे. सांग बरं का आता तुम्ही कशाला सांगताय सगळं. मग काय तुझ्या सासूचा नवरा सांगणार आहे. काय शांत व्हा तुम्ही प्लीज सर तुम्ही खूप पॅनिक होताय ही सिच्युएशन आपण हँडल केली तुम्ही शांत बसा प्लीज अरे, प्लीज सीट हॅव प्लीज 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 एक मिनिट शांत तुम्ही पाणी अरे पाणी संपलंय पाणी? एक मिनिट सिपाई दादा अरे कुठे गेले परतात नमस्कार Have a seat, please. सुप्रभात सुप्रभात सॉरी गुड मॉर्निंग सो कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात मला खूप छान वाटतंय कसं आहे आपल्या घरामध्ये सॉरी हे कोण आहेत अरे मीच आहे ना तो मीच आहे ना. अचानक एक वेगळा माणूस दिसला मला सो सॉरी आय वॉज कन्फ्यूज टोटली खूप आशेने आलो हो तुमच्याकडे. मला कळतं तुम्ही प्लीज रडू नका तुम्ही पाणी पिता का एक अरे गेले 15 मिनिटं मी बोंबलून माझा प्रॉब्लेम सांगतोय तुम्हाला कळत नाहीये कसा सुकला माझ्या. तुम्ही कशाला हो, एक मिनिट मला कळते तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतील तुम्ही माझ्याकडे इथे चिडचिड करू नका पाणी अरे, संपलंय. तुम्हाला एक मिनिट सिपाई दादा अरे सिपाई दादा अरे. अरे कुठे जाता नमस्कार. नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सो कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे वाद सोडवण्यासाठी आलात हे बघून मला खूप छान वाटतं कारण आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होत असतात पण कसं असतं की हे वाद सोडवून गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात हे बघून मला खूप छान वाटलंय आपण एक छोटीशी एक्सरसाइज कसं करूया आपण अरे का प्राणायाम करायला आलेलो आहे का आम्ही एक इथे second. प्राणायाम करायला आलेलो आहे का. श्वास घेतल्यानंतर आपले बाहेरचे जे ऐका साऊंड ना, असतात मॅडम ते सगळं सोडून द्या. ऐका ना, तुम्ही सांग. कायद्याच्या कागदावर लिहून द्या की माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. हे बघा ही माझी बायको ये- आहे ये- हा, हा, ही माझ्यासोबत नांदत नाही. बायको आहे? हा, हा. आणि ही- आवाज तुमचा एकदम अरे झालं ना. ओके सर ऐका ह्या कोण आहेत? सांग आई ना. आई ओके आवाजावरनं कळलं हा, तिला हे कोण आहेत वडील आहेत का तुमचे अरे नाही मी माने मी 40 लग्न लावली. हे कुठलं नातं आहे? माझे 39 लग्न 39 लग्न फास्ट मध्ये अरे जाऊ नेले. दे रे, तू पट्टा रे तू रे. एक मिनिट. ऐका मॅडम मी काही सांगत नाही. ओके. हा तुम्ही जरा शांत ऐका, व्हा ऐका, कारण मला ऐका, प्रॉब्लेम ऐका. कळणार नाही मी माझी जी काही तक्रार आहे ना असं रितसर कागदावर लिहून आणलेली आहे. Fine, fine, ती fine. फक्त वाचा बुवा, तुम्हाला सगळं कळेल. That will ही be भारी, better. ही भारी Yes, आहे. yes. ही भारी. बस, बस, चल, चल. एक मिनिट चष्मा माझा नाही. सिपाई दादा मे बी केबिन मध्ये राहिलाय सिपाई दादा कुठे गेले हे नमस्कार सो
उपवास. धन्यवाद धन्यवाद. नाही, कसं आहे? नाही, 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 नाही. हे- अरे मला न्याय मिळवायचाच नाही. ओके. मला जगात कुठेच न्याय नाही शांत व्हा. मिळणार. मला नाही मिळणार तुम्ही नाही इतकं न्याय. शिस्ती करून चालणार नाही. कसं आहे शामराव, ना शामराव, हे बघा ऐका. मी शांत मला व्हा. काय झालंय? मला पाणी देऊ ही- का अरे शांत बसा तुम्ही. मी पाणी देऊ का ही बाई मी जरा शिपाई- येडपाट वाटते हा. मला. येडपाट आहे जरा बाई. आपण काय करू, आपण जाऊ आणि बैठक बसू. अरे ती तुझी बैठक खड्ड्यात घाल रे. तुझ्या बैठकीला बसून बसून माझे कुल्ले सुचले. हा. कुल्ल्यांचे डांगर कुल्ले झाले. हो अरे कसं बोल? अरे तू गुच्चू पट. कसं की? अगं तू गुच्चू पट. तुझी जीभ कातरून ना खुटीला टांगून दे. Sorry, sir. हो तुझ्या जिभेवरून शब्द असे सटकतात ना जशी उतारावरची ब्रेक फेल गाडी. What kind of रिंदर- language is this? आणि ही बेल आहे ना ही फेकून दे. अहो बेल मध्ये काय प्रॉब्लेम? एक मिनिट. ओके. नमस्कार. चला, मामी. What kind of मामी, चला. situation is this? Guys, please. Next. क्या बात आहे एकदम देख धमाल परफॉर्मन्स कहर केला कहर लय भारी तर सध्या काय म्हणाल काय ब्लेंड आहे हा, काय फॅन्टॅस्टिक ब्लेंड आहे. म्हणजे एक ही सिरीज, एक ते कॅरेक्टर आणि त्या दोन्हीचा ब्लेंड इतका परफेक्ट आणि अप्रतिम सादरीकरण. खूप मजा आली. चेतना, वनिता, श्याम आणि रोहित, तुम्ही या सिरीजमध्ये मुरलेले आहात. नमा त्या कॅरेक्टरमध्ये मुरलेली आहे, पण या तुमच्या सिरीजमध्ये येताना तिने जो चार्म आणि जी एनर्जी आणली आहे त्याला तोडच नाही. म्हणजे क्या बात आहे ना. एक तर प्रचंड गोड दिसतीयस आणि तितकीच बावळट वाटतेस पण. आणि ना नंतर ना म्हणजे तू बोलत होतीस तर मी चेक करत होतो की च म्हणताना जीभ च म्हणताना येत नाही जीभ मध्ये, फक्त स म्हणतानाच येते. पण तुझ्या कन्व्हिक्शनमुळे मला हे पटलं की नाही कुठल्याही अक्षराला येऊच शकते जीभ. इतकं कन्व्हिक्शन होतं. फार मजा आली ना. मग मस्त कॅरेक्टर प्ले केलं. Thank you, दादा. सुपर. थँक्यू. प्रथमेशसाठी जोरदार टाळ्या व्हायला. मजा आली. सई तुम्ही चौघेही लाजवाब होतात. श्यामदादा आज काय एक एक रिॲक्शन्स होत्या आहा. म्हणजे मजाच आली बघायला. मला एक गोष्ट काय आवडते तुमची की डायलॉग्स मधून फ्रस्ट्रेशन जे असतं ते असतंच, पण त्याच्यानंतर थांबा, नाही ऐका, ह्याच्यामधून पण तुमचं जे फ्रस्ट्रेशन बाहेर येतं ना त्याला तोड नसते. फार मजा आली. आणि या पुन्हा भेटा लवकर. कशाबरोबर काय कॉम्बिनेशन आम्ही पण आता विचार करतो. मस्त. धन्यवाद. मंडळी असं म्हणतात की संगीतामध्ये मानसिक बळ वाढवण्याची खूप मोठी ताकद असते. याचाच अनुभव आता आपण घेणार आहोत, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इरसाल गावकर यांना. बायो व बायो ना काय एवढी चाय पितीस हा? चाईत कडक पाव बुडून देऊ करून खा बायो. ये बायो अगं बोल काहीतरी बायो. बाबू बायो काय बोलत नाही. हो का चू करत नाही. काय बोलत नाही, रडत नाही, वड्याजवळ बसली तर उडी पण मारत नाही. अरे बाबू काय झालं बायो ना. ये बायो बायो बोल. बायो काय बोलत नाही बघ. व बायो ये बायो तू काय जीव बिव देणार नाहीस ना. हे आहे हो तिकडे. जे डोक्यात काय नसेल लोक ऑप्शन देत असतील. हो तिकडे. बाबा गेले वाहून वडत नाही तेवढं बस नाही झालं. बाबांची तिकडे वड्यात आणि गेले. बाबा इथं वड अख्ख्या घराला बुडवून टाक वड्यात. काय तिकडे हो आधी. तू तिकडे हो. गत पडली बिल्ली वडा इथं चोकअप करायची अख्खा गाव बुडेल तिकडे. बा शिवा काय हिचं करायचं मला कळत नाही आहे. हिचं लग्न मोडल्यापासून अशीच
एका जागी टक लावून बसता, काय बोलत नाही, हू नाही चू नाही. डॉक्टर बोलले काय ते नैराश्य बिराश्य आलं का. ए दादा आलंस तू? माझलं डायरेक्ट खांडकर बोलतो. दादा कसा बरं ना? बरं आहे ना हो मला काय दादा? बसा बसा. अरे बसा बसा रे काय झाला कधी आलास कधी आलो काय चाललास काय. भाजनाला येतोस काय? चल बारीक खदलवून येऊ चल. तुला खतलं काय रे वसाड्या जरा गप राहतोस काय नाही ते जरा टेन्शन चालू आहे. हे ते कल्ला आम्हाला अरे आम्ही असं कुठेतरी ऐकलेलं आहे साखरपुड्याला सुपारी फोडतात तुझ्या पोरीचं लग्न फुटलंय काय रे व मोरे भाऊजी नव उगाच काय हो काय बोलता होती बसले तिथं ते ऐकायला खरं आहे खरं आहे मोरानू खरं आहे. ते लग्न मोडल्यापासून अशी गप गप हा माझी पोरगी काय कशी घुमशासारखी बसता मला कळत नाही. डॉक्टर बोललो की काय ते नैराश्य बिराश्य आलं काय कळत नाही बाबा. बाबू हवा पालट करू बाहेर घेऊन जात असते का अगं हवा पालट करू का मुंबईतून हैसर आणलंय ना आता परत मुंबईत नेऊ. तू गप राहू का म्हातारा जातो आज जात मोरानू पण तुमका सांगते ना गावची हवा पहिल्यासारखी राहिली नाही. काय दादा काय पण बोलशील हवा राहिली नाही अरे हवा आहे तशीच आहे प्रॉब्लेम तुझ्या पोटाचा झालाय पोटाचा नगारा झालाय ना त्यामुळे सगळी फुफ्फुसा चेमाटले जाते लय बोलतोस हा बंटी बापसाक सांगू काय अरे मुंबईला गेली एकदम बापसावर निपोजलो हा. पण दादा बंटी बरोबर हा. बोलता. बोनेट वाईज पुढे आला. म्हणून तुमका काय वाटतं माझी पोरगी थैसर गप गप राहा तुम्ही थैसर मस्करी करू की लाज मरता. अरे भावकीतले ना तुम्ही सगळे माझ्या. या बरं दादा हा, दुःखाच्या वेळी तुका भावकी आठवता हा सुखाच्या वेळी आठवत नाही. साखरपुड्याचं आमंत्रण दिले आमका तेव्हा गावात विसरलो येऊ. नाही तर काय तेव्हा विसरणारच रे ह्यांना शहरातले खडे आवडतात हे गावातले हिरे नको यांना माहितीये काय अरे गावावर एक अशी नजर टाकली असती ना तर पोरीचा साखरपुडा इथल्या इथं झाला असता गप राहतोस काय वासाड्या गप राहतो आहे माझी पोरगी बघ कशी हालत झाली आहे तिची मला काय नाही. सुचत नाही. काहीतरी सांगा मोरानू काहीतरी करूचा लागतो. अरे तू कशाला टेन्शन घेतो आम्ही आहो का ना हा बघ हा जो टालाचा आवाज आहे ना म्हणजे त्याला ब्रह्मानंदी टाली म्हणतात बरोबर ती तिच्या कानावर पडली की सगळं सुरलीत होईल बरोबर दादा तिचा आत्मा आहे ना असा एकदम असा शुद्ध होईल एकदम हा. म्हणजे भजन ऐकलं तर माझी पोरगी नीट होईल. हा म्हणजे अरे इथं गप्पा काय मारता तिकडे भजनाला जायचं आपल्याला. हा चला चला अरे थांबा, नाही ना मग तिकडे अरे आत्ता उपाय दिलात ना लगेच चालला. अरे पाशाला तिकडे माणसं थांबली आहेत आम्हाला जायला नको. हैसर काय भूत आहेत. ऐका ना माझ्या पोरी जरा मदत करा. ऐक तिकडं भजनानंतर नाश्ता आहे पोहा आहे उपमा आहे सगळं आहे माहिती आहे? सगळं मी करतोय घरात जाऊन नंतर आईस्क्रीम पण देतात दादा. भिकारी ऐका ना मी काय करतोय मी तुमका ना सगळ्यांना तालुका घेऊन जातोय चायनीज खाऊ घालतोय पण आता माझ्या पोरीक मदत करा. नाही नाही असं चायनीजची काय आम्हाला आवड नव्हे पण कसा आता भावकीचा प्रश्न आहे ना आता गावकीच्या पुढे जाता येत ना बरोबर. हा त्याच्यामुळे कसं आपलं नामस्मरण झालं पाहिजे चला. मला ट्रिपल शेजून राईस मागव हा हे दादा मी काय म्हणतो चला. पहिलं देवाला तूच बोलव खाली. हा, घे, घे. होय, होय ना मोरानू? होय, 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 काय केलं, होय. हे घे. चला, भजन करूया ए, घ्या रे, उतरे. भजन होय, 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 मेला. हा, होय. चला घ्या घ्या घ्या. बोला पुंडली कवर दे ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की यशवंत बुवा की हरी हर आवरून शिनगार जाऊ चला ग गोपिया आवरून शिनगार जाऊ चला ग गोपिया नंदाचा हरी कट्याळ भारी बसून गयाला जाऊया नंदाचा हरी कट्याळ भारी बसून गयाला जाऊया नंदाचा हरी कट्याळ भारी बसून गयाला जाऊया आवरून शिनगार जाऊ चला ग गोपिया आवरून शिनगार जाऊ चला ओ ओ मोरानू इतके दिवस माझी पोरगी हु की चूक करत होती आता हुंके देता. हुंके येते? अरे पूर्ण भजन ऐकलं ना तर फोन नंबर पण देईल ती भजन, 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 भजन. आवरून शिंगार जाऊ चला ग, गोपिया, आवरून शिंगार जाऊ चला ग, गोपिया, नंदाचा विठाळ भारी बसवून तयाला जाऊया. नंदाचा हरी विठाळ भारी बसवून तयाला जाऊया. हो 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 बाय हो प्रभा प्रभा हो हो
हो हो हो हो बस 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 आहे सर बस 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 आहे हे घेऊन ये ज्यूस आणू पाणी आणशील ना तू आणशील पाणी आण. म्हातारी मरते मी हो 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 पोरी हो शांत शांत हो, शांत बोलली 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 माझी पोरगी. पाणी हे, पी. हे, 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 हे. शांत शांत बायो कसं वाटतं बरं वाटतं बरं वाटतं बायो आजी हे भजन ऐकलं तर ते असं मन भरून आलं. हो, मन भरून आला भजना ताकदच आहे ती होय, होय. पण तू माझ्या नावानं कशाला कोकालतेस प्रभा प्रभा करून नाही नाही प्रभात तसंच आहे ते तिच्या ज्याच्यावर लग्न मोडलं ना त्याचं नाव प्रभास आहे प्रभात प्रभास म्हणजे तो कटप्पाने भुसकला ना तो नाही तो नाही प्रभास माझं प्रभास कोतवडेकर. मला ना तो सगळीकडे दिसतो. तो मला आता पाण्यामध्ये दिसत होता, आतमध्ये मडक्यामध्ये, तांब्यामध्ये, पेल्यामध्ये, वाटीमध्ये, चमच्यामध्ये, सगळ्यात. काय जाऊ दे बागे माणूस आहे की पाणी इकडे इकडं इकडं दादा दादा असं अचानक का मोडलं रे त्याने लग्न? हो 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 बाळा हो मी चांगली नाही आहे का? नाही. माझ्यात काही कमी आहे का? तुझ्यात काय कमी नाही आहे जर तुझ्यात कमी असेल ना तर अशी कमी सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे. पहिल्यांदा ती माझ्या आयुष्यात पाहिजे. दादा या कमी जात माझ्या हातात दे. काय बोलायचं? हा काय एवढा तापतोय अरे दादा थंडीत तो चेकालतो. बंटी ये बंटी थंडी पडण्यासारखी ना नाहीतर काय बंटी आपल्याला कप झाला की सालान लावायला लागतं. नाही इथं का? दादा का सोडलं असेल रे त्याने? का मोडलं रे लग्न? ये बायो आता मोडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे? गोष्टी काय कशावरनं पण मोडतात. मोरे भाऊजींची बायको अरे मा- मंडपातनं 3 वेळा पळून गेली होती. वे- 3 वेळा. मग 3 वेळा पळून गेली. नंतर तिला सांगितलं जेवणात पुलाव भात आहे जिलेबी आहे तवा मेली आली ती. नशीब नशीब त्या दिवशी जेवणात जिलेबी होती नाही ही भाकरवडी कोणी नेला नसती. म्हणजे भाकरवडी बोलशील मला तू बर प्रभाकरवडी साडी पडली जातो अंड्यावर हा ह्याचा कुठं ऐका वाय हा पहाटे लग्नाची स्वप्न बघतो बापसान लात मारला की स्वप्न पण यांनी लग्न पण सगळं मोडून जातं ह्याचा या वासाड्याचा का सगळा जाऊ दे ह्याला विचार ह्याचं नाव काय आहे बाबा नाव सांग. नाही ह्याला 83 पोरीने नकार दिलाय. 86 3 दिवस मी गावात नव्हतो. 86 पोरीने नकार दिलाय. बरं पोरगी नकार देतो तर कारण नाही सांगत एवढंच बोलते नाही. आता काय सांगतो अरे याच्या आठवड्याला 12 ब्रेकअप होतात हा माझं सांगतोय. म्हणजे दिवसाला 1.5 मेले हिशोब करणार इथे का दादा ह्या सगळा आमचं आयुष्यात असा चालू आहे. बघितलं हा बघितलं का जे आपले ही तुझी भाव आहेत ती कशी बघतात बघितलं सु कोण भाव आहे? कशी बोलतायत असं नसतं आहे बघ काय बोली जे आपल्या जीवनात आहे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. हा बरोबर आहे बरोबर आहे. आता तो कोळंबकरचा गुंडू तात्या नाही गुंडू तात्या आणि तुझ्या आजीचा प्रकरण. नळ पाणी योजनेचा प्रकरण. मग गुंडू दादाकडे ना आजी नेहमी जायची गावात नळ पाणी योजना पाहिजे नळ पाणी योजना पाहिजे. शेवटी एकदा गुंडू दादाने फक्त 5 आणून ठेवला गावात नळ आलेलेच नाही तेव्हा कुठे आजीचं प्रकरण थांबला. नळ पाणी योजनेचा घे. मग थोडक्यात काय आमच्या गावाच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती ती आमका नाही मिळाली. एवढा सोपा आहे. पण मी खूप प्रेम केलं प्रभास. मग तो का नाहीये माझ्या नशिबात? मी कारण तो तर- सरबरीत आहे सरबरीत आहे तो त्याला अक्कल नाही. याला जरा तू थंड घे काय चालला काय तू अरे दादा तो थंडीत चेकालतो. थंडी मग पडण्यासारखी तो काही करेल का डाडा? नाही, नाही. मग तो माझ्यासोबत लग्न मोडेल का? असं नाहीये बाळा मग तू सांग ना का मोडलं असेल त्याने लग्न डाडा? डाडा डाडा वेडा आहेस का तू? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर जीव देतो का कोणी? बाळा रडता रडता तू माझी वाक्य बोलते शांत शांत मेलानु परत रडूक लागली राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. गोकुळ गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव
कसं वाटतंय? भारी वाटत असं मन हलकं झाल्यासारखं वाटलं. आहे ना? खूप भारी आहे. अरे म्हणजे भातना ताकदच तेवढी आहे. हा तुझा डॅड्या संगीताच्या वरातीत असा रडत रडत नाचत होता. तेव्हा आम्हाला कळलं याच्या संगीताची कॅसेट दुसरा तो ऑपरेटर घेऊन पाहिला आहे. मग संगीतान कडेवरनं पोरगा आणला तेव्हा ह्याची कॅसेट तुटली का नाही. अख्या गावात त्याला मामा मामा चिडवतात बरं काय सांगता पुरी समोर? अरे समोर म्हणजे सांगायला नको, तिला कळायला नको. माझी इज्जत चव्हाट्यावर आणता. अरे वसाड तू घरात आहेस, तुझी इज्जत चव्हाट्यावरच आहे का नाही? तू काय सांगतोस वेगळा? 4 वेळा माडावरनं उडी मारला नव्हती याने त्या पुरीसाठी. असं नाही ते. दादा तू एवढं सगळं केलंस तिच्यासाठी आणि तरी पण तू तुझं प्रेम विसरलास. असं नाही विसरताय ढाडा आपलं प्रेम आपल्याला लगेच. कोण बोलला असं? नाही येत आजी. असं काही नसतं प्रेम भीम. आता तुझ्या आजोबा बरोबर माझं लग्न झालं, त्याच्यानंतर तुझा बाप झाला, त्याच्यानंतर 4 वर्षांनी मला प्रेम झालं त्यांच्याबरोबर. म्हणजे डॅडा झाला तेव्हा तुझं आणि आजोबांचं प्रेम नव्हतं. मग पोरं व्हायला प्रेमाची काय गरज आहे? तोंडा घेस बोलशील. नाही मी काय म्हणतो तू जो कोण हाय कोण तो त्या नाव काय आहे? प्रभास. ह्याचं काय मेलाचं चाललंय? अरे दादा तो थंडीत चॅकाल सारखा सांगतो थंडीचे काल. माझा मुद्दा काय होता, तो कोणतो आहे तो प्रभास, त्याच्या नावाने एकदा शिमगा करणं. म्हणजे काय शिमगा म्हणजे काय? शिमगा आम्ही बॉम्ब मारतो. ज्याच्याबद्दल मनात राग आहे ना त्याच्या नावाने बॉम्बा मारायचा. म्हणजे कसं आहे, आता तो मला मांडवकर आवडतच नाही, मग मी त्याच्या नावाने शिमगा करतो. म्हणजे अटकी रे अटकी, तिथं मांडवकरावर आली फटकी रे. त्या मांडवकराच्या बाईला आला. इंटरेस्टिंग आहे दादा हे. मी करू? अटकी रे अटकी, त्या प्रभावर आली फटकी. अगं तू माझ्यावर कशाला फटकी आणते? त्याचा पूर्ण नाव घे, प्रभासवर आली फटकी. सॉरी काका सॉरी. अटकी रे अटकी, त्या प्रभासवर आली फटकी. त्या प्रभासच्या बैलाला त्याच्या आईच्या पण. दुसरा घे ना तू. एक पाय तल्यात एक पाय मळ्यात, त्या प्रभासच्या तांगड्या त्याच्या त्याच्या तांगड्या त्याच्या गळ्यात, त्याच्या आईच्या, त्याच्या बाबांच्या, फॅमिलीच्या, त्याच्या नाकात तोंडात बिंडात गळ्यात तांगड्या त्याच्या. जरा जुळलं पण पाहिजे. हा मीटर आला बाई. हे दुसरा आहे ना. आपण पेल्या दुधाचा पेला, प्रभास तुला नाही बोलला तो तेल लावत गेला. तो तेल लावत गेला, त्या घासलेट पण लावूया आणि पेट्रोल पण लावूया. बाबा जाळून टाकी. बरं झालं तो माझ्या आयुष्यातून गेला आजी. एक किटकिट किटकिट करायचा आणि ना खूप खूप त्रास द्यायचा. त्याच्या नशिबात माझं प्रेम नव्हतंच आजी. बरं झालं. आणि ए कोण तो प्रभास. प्रभास तुझ्यासारखे ना 100 लाईनी 100 कोणीही पटेल आपल्याला. आणि तुझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर काम करणार, तुझी बॉस म्हणून त्याच कंपनीत येणार. कळलं काय? इंटुकले पिंटुकले अटक मटक चावडी चाटक, आपण के दिल से तू अभी वाटक. भारी वाटतंय दादा. खूप भारी वाटतंय ना. भारी वाटतंय ना. हा म्हणजे असं खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय. मोकळं वाटतंय, रिकामी वाटतंय, काहीच नाही आता. आहे ना. काय आपली परंपरा तशी आहे का नाही? हो खूप खूप खरंच काका. म्हणजे तुम्ही सगळे इतके भारी आहात ना. आणि हे काय शिमगा, काय कमाल आहे. मनातलं बोलून होय टाकायचं. ना. अरे शिमगा आहे म्हटल्यावर शिमग्या ताकद केवढी आहे पुरी माहिती तुला सांगतो. आपण वर्षभर नुसते भांडत असाव एकामेकाशी. नुसता भांडाव काय, एकामेकाला शिव्या देताव, एकामेकाच्या उरावर बसताव, मना कलुषित असतात एकामेकांची. तर काय शिमग्या दिवशी होम लागतो का नाही, होम, त्या दिवशी त्या होमाजवळ जायचा आणि हा सगळा त्या होमात टाकायचा आणि बॉम्बा मारायचा. सगळं त्याच्यात टाकायचा आणि सगळं विसरून जायचा. आणि दुसऱ्या दिवशी कसा गाव राहत आहे ना त्याच्या प्रमाण चालायचा. कसा आहे बघ, आंब्याला मोर येतो तो गलतो, पण आंबा कधी रुसतो काय? पुढच्या वर्षी परत मोर येतो आणि परत आंबा लागतो. सूर्य कसा रोज नव्यानं उगवतो. आज मावला उद्या उगवणार नाही असं होणार आहे. मला सांग, कराय का नाही? वाक्य वाक्यामध्ये सगळी पाठ करून आलोय का नाही? प्रभासचा सूर्य मावळला असला
तरी बंटी नावाचा सूर्य उगवलेला आहे. या चॉकलेटला बंटी म्हणतात. थँक्यू बंटी दादा. वा वा प्रहार ओ दर्जा. आज तुम्हीच हे अधोरेखित केलं की हे स्किट भजन हा माहोल एक हिलिंग थेरपी आहे. क्या बात गाईज, भारी कॉन्सेप्ट. प्रसादा वा 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 बहारदार. म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आपल्याकडच्या लोककला किती ताकदीच्या आहेत हे अधोरेखित करता आणि त्याबद्दल कौतुकाच्या ऐवजी आभार मी मानतो तुमच्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या निमित्ताने का होईना पण भजन कळतं, कीर्तन कळतं. देवाची भजन म्हणजे देवाची स्तुतीपर काव्यरचना. एक प्रचंड ऊर्जा मिळते भजन कीर्तन हा प्रकार ऐकला की. एक शांतता मिळते. त्याच ॲट द सेम टाईम जेवढी ऊर्जा मिळते तेवढंच एक शांत वाटतं खूप. आणि ती शांतता शिवा तू तुझ्या परफॉर्मन्समध्ये इतकी अप्रतिम दाखवलीस आत्ता. सुरुवातीचं तुझं सादरीकरण म्हणजे अवघड आहे. एकीकडे अख्खी फळी विनोद सादर करते आणि दुसरीकडे तू तुझा बाज राखून ठेवायचा. तुझा त्या भूमिकेतली जी गरज आहे ते दुःख आणि तो सगळा जो काय म्हणूया ज्या वेदना तुझ्यात दाटून आलेल्या आहेत त्यात होल्ड करून ठेवायच्या आणि हळूहळू त्यांच्यात मर्ज व्हायचं. हे एक प्रकारचं भजनच आहे तुझ्या कलेचं असं पण म्हणूया. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक शिवा, फॅन्टॅस्टिक. आणि बाकी तुम्ही सगळे अतरंगी आहातच. फार गोड सादरीकरण, फार मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. सई, मला खूप आवडतं श्रमेश जेव्हा यू शाईन आणि आज तू एक जागा नाही सोडलीस. वा, शाब्बास. खूप मजा आली मला तुला बघायला आज. वेड्यासारखा परफॉर्म केलायस आज. खूप मजा. ट्रिपल शेजवान फारच भारी. नेहमीसारखा एकदम चटकदार परफॉर्मन्स. फार भारी, मजा आली. आणि शिवा, मला असं वाटतं हा कुठल्याही ॲक्टरसाठी ड्रीम रोल असेल आणि तो तुला मिळाला. आणि मी अशी तुला शुभेच्छा देते की तुझ्या या कॅरेक्टरचा जसा ग्राफ होता तसाच तुझ्या करिअरचा ग्राफ असू देत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. मला विषय फार आवडला आणि मला असं वाटतं की खूप सिरियस सिच्युएशन्सना तुम्ही असं नेलत आणि विनोदातनं परत आणलं. हे करणं खूप अवघड असतं. इमोशनमध्ये लिंगर होणं खूप सोपं असतं पण त्या इमोशनला टच करून बाहेर येणं खूप अवघड असतं. पण तुम्ही आज ते विथ ईज केलं. वाह, मजा आली. मंडळी, आता इथे होणार आहे प्रामाणिकपणाची परीक्षा. बघूया या परीक्षेचा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. ऐक कॉमन स्किट. त्याचा कॉमन घराच्या कॉमन हॉल मधली ही एक कॉमन सकाळ. कॉमन सकाळचं कॉमन पहिलं वाक्य. कॉमन हे प्रिया कॉमन कॉमेडी. प्रिया चहा आणतेस का? लेखकाला विना कष्ट सुचलेलं वाक्य. त्या वाक्याचा टोन पण सगळे असेच लावतात. प्रिया चहा आणतेस का? दुधाचे पैसे दे आधी. अनकॉमन रिप्लाय. खरं तर चहा आणला पाहिजे नटीने पण आणत नाही ती. काय झालं प्रिया? कसले दुधाचे पैसे घेतले असतील ना तू? दुधाचे इथे ठेवले होते ते घेतले असेल ते. मी नाही घेतलेत ग बाई पैसे दुधाचे वगैरे. तू नाही घेतले पैसे? नाही. मग कुठे गेले पैसे? मला काय माहित कुठे गेले पैसे. अरे देवा, पैसे गायब झाले. ओंकार, प्रिया काय सकाळ क्या पैसा कर रही है प्रिया? पैसा क्या है? हाथ का मैल है पैसा. आज है कल नहीं है पैसा. काय पैसा? अरे यार, माणसं नाती हे महत्वाची आहेत.
तिला महत्व दे. एक काम करती, नाती घे कपात आणि पी करून. हा रिबेल कॉमेडी. काय झालंय? काय झालंय तू इंडिया मी पाकिस्तान असल्यासारखं का वागतेस तू माझ्याशी? देवानी खळ्या दिलाय 2 गालावर. काय वाटेल चेहऱ्याला? एवढ्या खळ्या घेऊन मी फिरतो पण ही तोंडाने माती खाते. काय वाटेल त्या चेहऱ्याला? छान वाग माझ्याशी. ए मंदा, मंदा. तुझ्याशी लग्न करताना गालांवर 2 खळ्या, संसार करताना कपाळावर 2 आठ्या. हो 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 फ्रस्ट्रेटेड कॉमेडी. बोला काय झालंय नीट सांग ना. हे पैसे सापडत नाहीयेत घरातले. ओंकार, कुठे ठेवले होतेस तू? मी कपाटावर ठेवले होते. कपाटावर पैसे ठेवले होते. पैसे काय रांगोळी आहे का असे कुठेही काढायला? नाही ना, जपून ठेवायचे असतात पैसे. कुठे गेले ते? ते सापडत नाहीयेत. अरे दुधासाठी ठेवले होते ते गायब झाले, मागे पेपरसाठी ठेवले होते ते गायब झाले. पैसे गायब होत आहेत घरातनं. आता काही कपाट खाताय का पैसे? काहीही बोलू नकोस. कपाट खाताय ही कुठली कॉमेडी आहे देव जाणे. आता कपाट कसं खाईल पैसे? तूच काहीतरी. मी नाही घेते, तू नाही घेतेस, मग कोण घेणार आहे मग पैसे? कोण घेणार आहे आपल्या घरात? प्रिया, प्रिया, ही आपली ही कोण? हिचं नाव शेवंताबाई. शेवंताबाई. हे गप्प बस. काय शेवंताबाईनी घेतले असतील तर? नाही नाही काय नाही घेतले असतील. नाही रे, प्रामाणिक आहे ती खरं तर. नाही का प्रामाणिक वगैरे मला वाटत नाही ती. चल. अरे ती फक्त मोलकरीण म्हणून तू तिच्यावर संशय घेतोयस. उगाच साम्राज्यवादी आहेस रे किती. वाटलं नव्हतं मला तू असं हसशील. वेळ आहेस का तू? आपण दोघं घेत नाही मग घरात कोण तिसरं म्हणून मी तिच्यावर घेते. उगाच काहीतरी आरोप करू नकोस माझ्या. श्श, गप्प बस. हा. चांगली आहे ती, प्रामाणिक आहे. परवा तुझ्या पॅन्टला च्युइंगम चिकटलं होतं, तिने न सांगता आणून दिलं मला. पॅन्टला च्युइंगम चिकटलं हे सांगणं ह्यात प्रामाणिकपणा नाही, हा मूर्खपणा आहे. आणि ते बोंबाबोंब करून मला सांगणं हा पण वेगळा मूर्खपणा आहे. प्रिया, अरे ती कशाला घेईल पैसे? काय ते? कशाला घेईल नाही, कारण नाही लागत पैसे घ्यायला, कळलं का? मनात हाव लागते, हाव. यु नो हाव. हाव. काय? हा हा. हा पण नाहीये ती तशी. नाही नाही आहे आहे. मला माहित. थांब 1 मिनिट थांब. त्या शेवंताबाईची आपण परीक्षा घेऊया. कशाला? काय पेपर वगैरे देणार आहेस तिला आता? कॉमेडी झाली नाही तरी चालेल पण हे ऍडिशनल वाक्य घेऊ नकोस. ह्यानी वेळ वाया जातो फक्त. ठीक आहे, तू बोल काय ते मुद्द्याचं बोल. हा, ती शेवंताबाई जी आहे तिची आपण परीक्षा घेऊया. म्हणजे काय करूया? आपण किती पगार देतो तिला? 5,000. 5,000 देतो आपण तिला. हा, आज आपण तिला 7,000 रुपये देऊया. कशाला पगार वाढवतोस? ऐकून घे ग बाई, ऐकून घे. पगार वाढवत नाहीये मी. मग प्लॅन आहे तो. आपल्याला बघायचंय की नाही ती प्रामाणिक आहे अप्रामाणिक आहे की नाही. तुला बघायचंय. मला बघायचं. 2,000 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. ती अशी मोजेल बाबा. अरे 2,000 रुपये मालक मालक 2,000 रुपये एक्स्ट्रा आले, हे घ्या. असं केलं प्रामाणिक आहे. मोजले ल ल ल ल ल ल. तिला दिसलं एक चोरटी नजर वर घेतली. परत तिने पटापट मोजले. हो, खिशात ठेवले. येते 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 असं करून निघाली. आपण तिला थांबवायचं. थांब, आम्हाला माहिती आहे की आम्ही 7,000 रुपये दिलेत आणि तू 2,000 रुपये घेऊन जात होतीस. तू अप्रामाणिक आहेस. फिनिश. दॅट्स द मिशन. हे असं घडेल? घडेल घडेल. मला नाही वाटत असं काही होईल. तुझ्या वाटण्यावर न वाटण्यावर काही होत नाहीये. मी ठरवलंय आय विल हँडल दिस. ओके, तू ठरवतोस बऱ्याच गोष्टी, होत काहीच नाही. गप्प बस. वेगळीकडे जातोय हा विषय. ताईनू प्लीज मला हँडल करू दे. कर. ओ ताईनू दादा 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 गोरे घुमान करायचे. ताईनू ताईनू भांडी घासून झालेली आहेत, धुवचे कपडे काढा पटकन. हो, हो, काढते, हा? काढते. तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. हा नंतर कुठे जायचंय का तुम्हाला? होय तर अच्छा. तुमका कसा कळला? आज मग लवकर जाऊचा. अच्छा. तामणकर बाईंनी घरी बोलवलेला. मोठा घर घेतला, त्यांची आई इलिया ना. अच्छा. तामणकर बाईंनी तुम्हाला बोलवलं घरी? होय तर आमची पार्टी राहिली. नाही हरकत नाही हरकत नाही. पैसे. साहेबांनू हा. ए तंगड्यावर घ्या. तंगड्यावर घ्या ना. तंगड्यावर हाय ते लोंबकळतात ना 2 काडी आहे ते वर घ्या. ते मला कळलं कळतंय. पाय पाय सांगते. मला माहिती आहे तंगड्या म्हणजे आपण तोडतो त्या तंगड्या. माहित का नसेल पाय? कळतंय तर मग घे ना वरती. कशाला एवढं दिसतंय? ताईनू लय कॉमेडी होता दादा. झालंय का इकडचं? झालंय का इकडचं? झालं ठेवा पाय. दादा तू हाय ती सायकल इकून घरघंटी घेऊचा बोलला होतास. काय
दादाला कधी विकतात सायकल? कशाला विकू सायकल? मी एक्सरसाइज करतो त्याच्यावर. करतास कधी पण दिसणार नाही तर धूळ का पडली नाही नाही आज केलाय बर काय काय सांगता? हो आज सूर्य पश्चिमेला उगवलाय. होय काय? चांगला चांगला धूळ झाडली गेली. शेवंताबाई पगार. हा. सांगू हा दादा तुमका सांगताय अख्ख्या सोसायटीत तुम्ही तेवढे प्रामाणिक हा वेळच्या वेळी पगार देतात. बाकीच्यांचं काय माहिती मागूचा लागतात ताई नू. आता आपल्या कष्टाचे पैसे आपण मागायचे बरं दिसता काय? तुमचा मागा आवडता लय आवडतं. बोल ना तुझं मिश तू हे मोजाबाई, हे शेवंताबाई, हा दादा नू बोला बोला बोला. शेवंताबाई, हा हा ते हे मोजा ना. पैसे तर मोजून घ्या. नाही नाही मोजू कशा गवय? नाही नाही मोजू कशा नाही. पैसे बघा, पैसे मोजून घ्यायचे असतात. मोजा ना तुम्ही. नाही दादा नू माका माहिती आहे तुम्ही बरोबरच देतालास. तुम्ही कशा चुकीत देतालास? हे चुका होऊ शकतात ना. कमी दिले असतील तर मी ताई ताई इथे बघा, कमी दिले असतील तर तुमचे कमी होणार ना, तुम्हाला पैसे मिळणार. नाही हो दादा तुम्ही कशाक देतास? टाकटुक टाकटुक करणारी माणसं तुम्ही. तुमचं बरोबर असतं. तुम्ही चुकीचं द्यावच नाही. मला माहिती आहे. अरे घे ना, मोज तर पैसे. पैसे मोज. जास्त दिले असतील तर मी, माझा लॉस होईल ना जास्त दिले. तुम्ही कशाक जास्तीचे देतालास? मला माहिती आहे तुमचा चांगला मोठी माणसं असत तुम्ही. तुम्ही बरोबर मोजून देतालास. मी कधी आतापर्यंत मोजलंय काय? मला आवडलंच नाही. अरे मग आता मोज ना यार, मोज तू पैसे. ओंकार माझ्यासाठी पैसे मोजा ताई प्लीज. दादानं तुमच्यासाठीच नाही मोजणे. म्हणजे आता तुम्ही असे पैसे देतास मी मोजतले आणि मग ठेवतले. तुमका वाईट वाटताला ना? तुमका काय वाटताला? यशवंतबाईचा तुमच्यावर विश्वासच नाही. तुमका मला तसला आवडणार नाही. विश्वास आहे माझा तुम्ही चांगली सोन्यासारखी माणसं. माझं तसला काय? अरे माझं नाही वाटत ग वाईट मला. तू प्लीज मोजा ना बाई, मोजा पैसे. मोजा पैसे. आताच्या आता पैसे मोजा पैसे. ए ओंकार आय एम सॉरी. आय एम सॉरी. ताई नो दादांची झोप झाली नाही काय रात्रीची? काय ग प्लीज झोपेचं. नाही एवढा चिडचिड करता डोका बिका दुखता असाला ना म्हणून आपलं मोजा, विचार. please. मोजते, मोजते. मोज. एवढा चिडचिड करू काय? हे मोजायचा. हे मोजते हा. हा 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 हा. माझं गणित जरा कट. माझी शेवंताबाई. ऋतिक ऋतिक तू हडे काय करतोस? कोण आहे? लागतं बरं का असली बायको मिळायला. हा कोण आहे? माझं नवरा पैसे दे. पैसे मला पैसे पाहिजे. पगाराचे पैसे नाही, दे. त्याला पैसे पैसे दे. पैसे दे. त्याला पैसे दे. खिशातनं पैसे. काढलं मी नाही. थांबा, थांबा. अरे, मी देणार नाही. खिशातनं पैसे द्या. नाही, नाही, म्हणजे नाही, नाही. पैसे दे. त्या खिशातनं पैसे काढा. अरे साहेबांनी वाढवा ते का पैसे दे. अडवा म्हणजे तू तिकडे जातो, मी इथे कशाला अडवू? पैसे घ्या त्याच्याकडनं. पैसे दे. साहेबांनी आता पगार दिलो आणि लाज नाही वाटणार बेवडो कुठचं? एक मिनिट. एक कोण आहे हा? हा कोण आहे? माझं नवरा ऋतिक. काय नाव काय याचं? ऋतिक. का काय म्हणजे काय? का म्हणजे ऋतिक नाव का? मला ऋतिक आवडता ना म्हणून. बरं ठीक आहे, हरकत. ऐका, तू का आलायस इथे? असं आमचं घर आहे, असं तू पळतोस बूट घालून वर? बायको आहे माझी, पैसे घ्यायला आलोय मी. ते ठीक आहे. ऐका ताई तुम्ही पैसे द्यायचे तर द्या त्यांना, पण आधी मोजून घ्या आणि मग द्या. काय दादा लावला तुम्ही? पैसे मोजून घ्या, पैसे मोजून घ्या. मला आवडणारच नाही तसला. मोजून घ्या, काही हरकत नाही. आरामात मोजा. 4,000 4,000 ऋतिक काय? माका माहिती आहे 1,000 रुपये लपवलंस ना? ए नाही. खिशात टाकलंस ना? सगळे पैसे. एवढं मेलो. लाज वाटतं तू. पैसे अरे नाही दिलं पैसे. खिशातले पैसे काढ. सगळे पैसे दिले ते. शेवंत सगळे पैसे दिले ते. हा त्याच्या खिशात बघा. 1,000 नाही. अरे नका खिशात बघा. खिशात हा बघा. बघा आपलं सगळं ओपन असते बघा. खिशात बघा. हा बघा. 1,000 नाही. बघा इकडं बघ. एकदा बघा. बघा काय मग असं राहिलं ते. नाही आहे वरच्या खिशात आहे काय? मागच्या एवढं. खिशात. मागं नको हात घालू, गुदगुले होते ते मला. मागं दाखव. तुम्ही मागं दाखव. मागं दिसू गोया. हा? हे बघा. नाही होत? हाय हे बाय माझी. हाय. अरे नाही तर आपलं ओपन असते सगळं. पैसे सगळं पैसे दिले ते तुला मी. साहेबांनू याच्या खिशात नाही होत. तुम्ही चुकून हे म्हणजे असं आज या महिन्याचे 4,000च दिलास काय? नाही, मी दिलेले आहेत. शोध इथे पडले आहेत का मागे? जरा शोध पडले आहेत का मागे? इथे कसे पडले? अरे बघ ना शोध. तो भरभर फिरत होता. हिचा नवरा वेळ आहे का? मी बघते. प्लीज बघा. प्लीज बघा. प्रिया काय केलंस तू आता? हा दादा नू माका आत्ता कळला.
नाही नाही काय आज काय सकाळपासून तुमचं मस्करीचं मुडा म्हणून ना माका फसवतास ना. नाही. चला तसं काय नाही, पुढच्या महिन्यात देवा, पुढच्या महिन्यात 6,000 देवा, तसं चालतं. माझी इडी बायको कशी आहेस तू? फसावते ते तुला ती. ए गप्पा बसा. पैसे कमी दिलं का नाही? तुम्ही पैसे कमी दिले तर तू पैसे मोजून घेतेस का दरवेळेस? मोज प्रत्येक महिन्याला पैसे मोजतेस का तू? नाही, मी मोजून नाही घेणार. आता किती 1,000 कमी येतं? होय तर. 12 महिने झालं काम करते, 12 महिन्याचं 12,000 रुपये माणसाला कमी दिले ते. 12,000 कमी दिले ते तुम्ही. नाही रे नाही 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 खोटं खोटं बोलू नका तुम्ही. तू गपराव ऋतिक, मला माहिती आहे साहेब तसले नाही होत. नाही नाही आहेत मी नाही आहेत. साहेबांनू ताईनू तुम्ही मला बोलताच पैसे मोज मला वाटतं तुम्ही चांगली माणसं, तुम्ही देतालाच पैसे म्हणून मी कधी मोजूक नाही. पण आम्ही देतो पैसे. खरंच मला 1,000 रुपये कमी दिले असतात तर मला देऊन टाक. कमी दिले? अरे नाही 12 दिले. महिन्याचे 12,000 देऊन टाका. अगं पण आम्ही नाहीच दिलेले आहेत 12 महिन्याचे. पण मी खरं सांगतोय मी नाही दिलेत. मी खरं तर आज तुला खरं तर मी बोल 2,000 रुपये एक्स्ट्रा दिले होते. 2,000? हा अरे गप्पा खोटा द्या. काहीतरी बोलू नको लागा, लाज वाटाय पाहिजे तर तुम्हाला गरीबाचे पैसे खाताय तुम्ही. अरे मी नाही का शपथ यार. भांडवलशाही आहे ही. नाही चलेंगी भांडवलशाह. भांडवलशाह. 1 2 3 4 भांडवलशाह. काय अर्थ भांडवलशाचा अर्थ काय? भांडवलशाचा अर्थ काय? कुठे वाचलंस तू? व्हॉट्सअप ग्रुपवर आलो होतो गप्प बस ना मग. नको ना वाचूस हे असलं काहीतरी यार. मी नोकरी आहे मला. मी कसला भांडवलशा? आणि मी सांगतोय यार, मी खरंच ताई मी 5,000 वर अजून 2,000 दिले होते. आई शपथ. दादानू ताईनू तुम्ही ऐका, 5,000 पगार ठरलेलो, मग 2,000 जास्तीचे कशात दिला? मग सांग. हा काय झालं ताई, म्हणजे आमचं काय असं हे नव्हतं. आमच्या घरात ना ही वेंधळी आहे, ती अशी कुठेही पैसे ठेवते 100-200. तर ते पैसे काही दिवसांआधी म्हणजे असं गायब झालेले आहेत पैसे. दादानू हा म्हणजे मी चोराच आहे. नाही 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 मग चोर म्हणणार नाही. गायब झालेले पैसे म्हणजे मी घेतले असं वाटतं मी आमका. चोर असं म्हणतेलच. मी शब्दच काढलेला नाही. शेवंतताई काय झालं, 2,000 रुपये मी एक्स्ट्रा देऊन मला तर तुम्ही 2,000 असे मोजून हे घ्या 2,000 एक्स्ट्रा आले. मला असं केलं असतं तर तुम्ही हे आहात म्हणजे प्रामाणिक आहात. आणि 7,000 रुपये घेऊन गेला असतात तर म्हणजे शंकेला थोडीशी वाव मिळाली. म्हणजे तुमका माझ्यावर विश्वास नाही? तुमका वाटलं मी चोर तुमचे पैसे मी चोरते असं वाटलं? ताईनू, पैसे घे. तुम्ही सांगा बेडवर तुमचे कानातले इकडे तिकडे पडलेले असतात, मी तुमका आणून देते का? नाही सांगा ताईनू. दादानू तुम्ही नळात तुमची चेन लावलेली असतं, तुमका आणून देतं का? नाही, मला ते महत्वाचं आहे का? साधं एक ग्लास पण कधी माझ्या हातून फुटलेला नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवता. जाऊ दे मला ना, आवडलेला पैसे नाही. ऐक ना, 12 महिन्याचं 12,000. मला आवडलेला हे सगळं माझं ऋतिक सांगता तर बरोबर आहे. तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. मला 12,000 रुपये 12,000 पाहिजे ए, आम्हाला. मला 12,000 रुपये अगं ना, आम्हाला तुझी 12,000 फसवणूक झालेली. नाही 12,000 मिळणार आहे. सॉरी मी 12,000 नाही देऊ दादा शकत. मी बॉम्बा बॉम्ब करते लगेच अच्छा, सगळ्यांना बॉम्ब. सांगते. ए, अजून- बॉम्बा बॉम्ब. ए, 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 ऐका. थांबव, ए. भांडवलशाह. अरे गप्प बस रे. गप्प बस. कोण भांडवलशा? गप्प बस. काही बोलू नका. गप्प बसा. तुला असं वाटतंय ना मी 1,000 रुपये आज कमी दिले असं तुला वाटतंय ना? हे घे हे 1,000 रुपये घे आणि बोंबाबोंब करू नकोस. हे घे 1,000 रुपये बस. तर काय करणार? 1,000 रुपयाविषयी मिटवताय लगा काय माणूस आहे? हा? माणूस आहे म्हणजे बाकीचे पैसे कुठे येतो? बाकीचे 11,000 बाकीचे 11 महिन्याचे पैसे ए, आम्हाला ए, द्या. बाकीच्या महिन्यांचे मी दिलेले आहेत सगळे. पण तरी हे घे हे घे हे अजून हे 1,500 हे अजून हे घे 2,000 घेऊन टाक. विषय संपव. अरे ती बोंबाबोंब करते यार बाहेर. लोक मला हे करतील. ऋतिक चल. नाही मका थांबूच नाही. इथे असल्या माणसांसोबत मका थांबायचंच नाही. मका कामच करूच नाही. तू कामाला चल. करूचा नाही. बायको अगं बाकीचे पैसे घे की. ताईनू, माफ करा मग मी येत जा. मला मग मी आलो ऋतिक असली माणसं असतात रे. माका वाटलेला चांगली माणसं म्हणून इतकी वर्ष काम करते यांच्याकडे अशी फसवणूक करतील असं वाटलं नव्हतं. टोचतयला का इथं काहीतरी? ऐकू हाय का आता? हे बघ काय आलं हे बघ. ऋतिक तू दारूसाठी पैसे चोरलंस ना? अगं नाही चोरलं. नाही ना मला माहिती. तू काय लॉस नाही वाट ना? तुझ्यामुळे मी त्यांच्याशी कसं बोलले. ए गपराव दादानू ताईनू सॉरी माझी चूक झाली. ऋतिकने तुमचे 1,000 रुपये लपवून ठेवले होते. 5,000 बरोबर झाले. हे तुम्ही आता दिलेले पैसे परत द्या. खरं तर
खरं तर मी 2000 एक्स्ट्रा दिले होते. नाही दादा ते तर सापडूक नाहीत 2000. 2000 सापडूक नाही. नाही सापडू, काय करायचं आता? ठीक आहे. ठीक आहे. दारूचे 2000 सुटले. जा जा. जा काय झालं त्याच्याबद्दल माफी मागते हं? उद्या येतंय, उद्या 10 वाजता हो, काम हो. येतंय. आता जाते. काय मग काय रिझल्ट परीक्षेचा? ती प्रामाणिक आहे की अप्रामाणिक आहे बाबा? ते आहे आता मोलकरीण प्रामाणिक तर आहे पण पैसे तर चोरीला जात आहेत ना. राजा तू बोला ये में चला ये. हा कुठला वेताळा माझ्या मागे लागलाय? हे काय अनकॉमन एंडचं वाक्य आहे? तू कॉमन एंडचं म्युझिक वाजव आणि हा त्रास संपव. वा वा, एकदम अनकॉमन विषय, इंटरेस्टिंग होती परीक्षा, मस्त. सई. गोड परफॉर्मन्स होता. कॉमन सकाळमधली अनकॉमन कॅरेक्टर्स सगळी आवडली आम्हाला. रसिका खूप मन लावून एकही जागा न सोडता सगळं व्यवस्थित काटेकोरपणे शिकून ते सुंदर डिलिव्हर केलंस. मला फार आवडलं तुझं कॅरेक्टर, मजा आली. आणि मंडळी, याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. हे वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचं जावो, ह्याच पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूया पुढील आठवड्यात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.